सप्तमः पाठः सूक्तिः। वज्रादपि हि धीराणां चित्तरत्नम् अखण्डितम्। वज्रात् अपि धीराणां चित्तरत्नम् अखंडितम। धीराणां, धीर पुरुष जे असतात, धैर्यवान विवेकी पुरुष जे असतात, मोठे मोठे सत्पुरुष असतात, जे विवेकी असतात, त्यांचं चित्त म्हणजे मन हे अखंडित असते, म्हणजे कधी विचलित होत नाही, मजबूत होते असते, स्थिर असते. धीर लोकांचं चित्त अखंडित असते. धीर लोकांचं, धैर्यवान लोकांचं, मोठ्या महात्म्यांचं, विवेकी लोकांचं, विचार करून वागणाऱ्यांचं मन हे अखंडित असते, स्थिर असते, मजबूत असते. तर कसं मजबूत असते? तर वज्रात अपि, म्हणजे वज्रापेक्षा सुद्धा स्थिर कठीण असते. आता वज्र कसं आहे की वज्र खूप कठीण आहे, कारण वज्राची निर्मिती कशासाठी झाली माहिती असेल की पर्वतांना आधी पंख होते आणि त्याच्यामुळे पंख असल्यामुळे ते पर्वत कुठेही उठायचे आणि उडायचे आणि पटकन खाली येऊन बसायचे. तर त्या खाली जेव्हा ते यायचे तेव्हा त्या भूभागावर जे कोणी लोक असतील ते त्याच्या खाली चिरडले जायचे. अशामुळे तो आतंक वाजला आणि मग सगळे लोक विष्णूला शरण गेले आणि मग विष्णूनी सांगितलं की इंद्र तुमचं हे करेल म्हणून. तर मग ते वज्राची निर्मिती केली. तर वज्र म्हणजे पर्वताचे पंख छाटण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे असं ते वज्र. म्हणजे पर्वत म्हणजे दगडांचंच ना, तर ते इतक्या कठीणाला तोडणार ते पण तेवढंच कठीण असायला पाहिजे की नाही. म्हणजेच कधीही ते भग्न होत नाही, असं स्थिर राहते, मजबूत असते, असं ते वज्र. तर विवेकी माणसांचं मन, चित्त मन कसं असते? मजबूत असते. कशाप्रमाणे? त्या वज्रापेक्षा सुद्धा कठीण असते. मग या चित्ताला त्यांनी उपमा दिली रत्नाप्रमाणे असणार हे चित्त. रत्न म्हणजे एक अमौलिक रत्न आहे ना, अमौलिक दागिना आहे, खडा आहे. त्याच्याप्रमाणे चित्ताला त्यांनी रत्नाची उपमा दिली, म्हणजे चित्त हे अमौलिक असं आहे. असं धैर्यवान पुरुषांचं चित्तरूपी रत्न वज्रापेक्षाही अधिक कठीण मजबूत असते. बरोबर. म्हणजे त्यांचं चित्त कधीही कोणीही कुठेही विचलित करू शकत नाही. त्यांनी एकदा जे काही ठरवलं ते त्याच्यात कधीही बदल करत नाही. त्यांचं मत पक्क म्हणजे पक्क, त्याच्यात कुठेही डळमळीतपणा येत नाही. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता हे मोठ्या मोठ्या लोकांचंच आहे. टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. आता तुरुंगात काय इंग्रजांनी त्यांना सुखासुखी ठेवलं होतं का? किती यातना दिल्या होत्या, पण त्या यातनांना न डगमगता त्यांनी त्या जेलमध्ये गीता रहस्य असा एक अद्भुत ग्रंथ निर्माण केला, है की नाही? म्हणजे कुठल्याही दुःखाला न डगमगता आपलं मन स्थिर ठेवलं आणि त्यांनी गीता रहस्याची निर्मिती केली. म्हणजेच काय? चित्त एकाग्र असणं हा धीर लोकांचा स्वभाव आहे. चला जायचं पुढे. आता पहा, शानच प्रत्यय. आपण शत्रू प्रत्यय पाहिला. शत्रू पूर्ण व्हायचंय आपल्याला, पण घेऊ नंतर. पण शत्रू म्हणजेचा प्रकार म्हणजे दुसरा शानच प्रत्यय. तर शत्रूप्रमाणेच शानच प्रत्यय असतो. शत्रू प्रत्ययामध्ये काय असते की करणारा जी क्रिया करतो त्याच्या आधी एकाच वेळी तो दोन क्रिया करत असतो. म्हणजे वर्तमान काळातच त्याच्या दोन क्रिया होत असतात, आठवत असेल तर पहा. तर करता एक क्रिया करत असतो, ती करता करता दुसरी क्रिया करतो. तर दुसरी क्रिया मुख्य क्रिया असते
आणि आधीची जी क्रिया असते ती क्रिया करत करत असताना मुख्य क्रिया करतो ना, म्हणून आधीच्या क्रियेला शत्रू किंवा शानच प्रत्यय लावतात. म्हणजे तो शब्द कसा होतो ते सांगतात. तर आता आपण मागे सांगितलं होतं की इथे लिहिलंय, समजून घ्या की बालह पठन निद्राम कृतवान, मुलगा वाचता वाचता झोपी गेला है ना. आता तो झोपी गेला हे मुख्य क्रियापद आहे. त्याच्या आधी कुठलं क्रिया केली त्यांनी? वाचत होता. मुलगा वाचता वाचता झोपी गेला, म्हणून पहिल्या क्रियेच्या आधीच जी क्रिया असते त्याला शत्रू प्रत्यय लावतात आहे ना. आणि मग ते पण सांगितलं होतं की प्रथम पुरुषाच्या बहुवचनाचा तो अंती काढायचा किंवा साधा रोप किंवा अंती काढायचा आणि तिथे अत लावायचं, म्हणजे पठंती गेलं पठत राहील आणि मग तो भगवान प्रमाणे तो चालेल. भगवान भगवंतो भगवंता. आपण हा इथेच पाहू, नंतर मग पुन्हा घेऊ पुन्हा. पण तशाच प्रकारे हा शानाच प्रत्यय आहे. फरक एवढाच की शत्रू प्रत्यय, आता परस्मैपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय माहिती आहेत का तुम्हाला? परस्मै पद म्हणजे गम गच्छती, लिख लिखती, पठ पठती. म्हणजे वर्तमान काळाच्या तृतीय प्रथम पुरुषाच्या एकवचनामध्ये जर ती असेल तर त्याला ढोबळ मारणे म्हणजे आपण वर्तमान परस्मैपदी म्हणतो. आणि लट लकाराच्या प्रथम पुरुषाच्या एकवचनाला जर ते प्रत्यय लागला तर त्याला आत्मनेपदी प्रत्यय म्हणतो. जसं की वर्ध वर्धते, कंप कंपते, बाध बाधते, याच याचते. आलं लक्षात? मग जे आत्मनेपदी असतात त्या धातूंना मान प्रत्यय लागतो. म्हणजे मान म्हणण्यापेक्षा शानच प्रत्यय लागतो असं सांगू आपण. तर शानच प्रत्ययामध्ये तर च पण निघून जातो आणि श पण निघून जातो, राहतो आन. आन पूर्ण. म्हणजे शत्रू प्रत्ययात कसं होतं, रू पण निघायचं आणि श पण निघायचं, मग राहिलं होतं अत ना. म्हणून गम गच्छती तर गच्छ आणि अत गच्छत असं रूप व्हायचं. तर इथे आत्मनेपदी प्रत्यय धातू जर असेल तर आत्मनेपदी धातूला शानच प्रत्यय लागतो. तर जसं आता की कंप कंपते धातू घेऊ आपण. कंप कंपते आत्मनेपदी धातू आहे. मग याला ते काढून टाकायचा, कंपतेचा ते काढून टाकायचा आणि त्याला शानच प्रत्यय लावायचा. शानच मध्ये आन राहतो, म्हणून रूप होईल कंपमान. कंपमान म्हणजे त्या धातूचा तो प्रत्यय काढून टाकायचा आणि त्याला मान लावायचं, म्हणून कंपमान, बाधमान, याचमान, पचमान, पलायमान, आरभमान असं. ठीक आहे. हा, तर आता आपण हा नियम वाचू आधी. हा प्रत्यय शानच प्रत्यय, हा प्रत्यय अशा क्रियेचा द्योतक आहे की जिची सुरुवात तर झाली आहे पण ती पूर्ण झालेली नाही. म्हणजे पहिली क्रिया होता होता दुसरी क्रिया होते. शानच प्रत्ययांच्या आरंभी च आणि शेवटचा च चा लोप होतो आणि आन शिल्लक राहत. तुम्हाला मान सांगितलं ना, बरं ठीक आहे. तर राहिलं आपलं शान, आन. बरोबर आहे. कळलं का तुम्हाला एवढं? आता पहा, शानच प्रत्ययाचा प्रयोग केवळ आत्मनेपदी धातूलाच होतो. मग आता इथे थोडं थांबून जा, पुढचं घेऊन घेऊ, म्हणजे मग ते पुन्हा आन आणि मान मधला फरक लक्षात येईल तुमच्या. कंपते कंपमान, कंपमाना कंपमानम, बाधते बाधमान, बाधमाना, याचते याचमान. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की इथे तर आन लागलो म्हणता आणि इथे मान लागला.
आलाय की नाही? नियम काय सांगितला? आत्मनेपदी धातूला शानच प्रत्यय लागतो, म्हणजे आन लागतो. मग कंप आणि आन लागलं तर कंपान व्हायला पाहिजे ना, पण तसं नाही होत. म्हणून पुढचं पाहू आपण. तर शानच प्रत्ययांची रूपे समजून घेण्यासाठी धातूच्या लट लकारातील अन्य पुरुषातील बहुवचनातील रूपांचे निरीक्षण करणं आवश्यक आहे. आता पहा, प्रत्येक याच्या तृतीय पुरुषातलं प्रथम पुरुषातलं बहुवचनाची रूप पाहिजे. आता वर्धते, वर्धनते. पेज नंबर किती आहे? महोदय, पेज नंबर किती आहे? 145. बरोबर, ठीक. वर्धते, वर्धनते. वर्धमान, चिनुते, चिन्वते, चिन्वान. कुरुते, कुर्वते, कुर्वाण. भुंगते, भुंजते, भुंजान. म्हणजे पहा, पहिलं वर्धते एक वचन आहे, चिनुते, कुरुते एक वचन आहे, आणि वर्धनते, चिन्वते, कुरुते, कुर्वते हे बहुवचन आहे. पुन्हा याच्याच प्रमाणे घेऊ आपण पुढे. आता पहा, शानच प्रत्ययांची रूपे तिन्ही लिंगात, तिन्ही वचनात, 7ही विभक्तीमध्ये चालतात. पुन्हा घेऊन नंतर ते. आता पहा, वर उल्लेख केलेल्या शानच रूपांमध्ये फरक पाहिला तर वंदमान, शोभमाना अशा प्रकारचे मान दृष्टीस पडतात, म्हणजे मान दिसतात, आणि आपल्याला तर आपण त्यांनी आन सांगितलं. नंतर काही याच्यात कुर्वाण, शयान इथे आन पण दिसतो. मग हा फरक लक्षात येण्यासाठी लट लकारातील प्रथम पुरुषी एकवचनी रूपे लक्षात घेणं आवश्यक आहे. पहा, आता कुर्वाण मध्ये प्रथम पुरुषी एकवचन काय आहे? कुरुते आहे. आणि पठ, पठती. पठच पठती आहे, बरोबर. 2 रूप आहेत, पठ पठती आणि क्रूच करोती. जर यामध्ये रस्व अकार असेल तर पहा, लिहा तुम्ही तिथे पठती लिहा आणि कुरुती लिहा. दुसरं भुंजते लिहा. अरे सॉरी, पठते मी चुकीने सांगितलं. वर्धते लिहा. वर्धते, कुरुते, चिनुते. आणि पचते. 4 घेतले तुम्ही. आता पहा, पचते आणि कुठला घेतला आपला? वर्धते ना. पचते आणि वर्धते मध्ये तेच्या आधी, ते या प्रत्ययाच्या आधी ह्रस्व अकार आहे की नाही? पठते, शोभते, वर्धते, पचते आहे की नाही? हा. आणि दुसऱ्या याच्यात उसके आगे क्या? पचते, कुरुते, चिनुते के आगे, ते के आगे क्या आता है? जैसे पहले सुन लो, फिर बाद में पूछो, ठीक है? तर अभी क्या कि पहिले म्हणजे पच, वर्ध, वर्धते, पचते यांच्या प्रथम पुरुषाच्या एकवचनी रूपाच्या मध्ये ते काढून टाकल्यावर त्या तेच्या आधी काय आहे? ह्रस्वकार आहे. आणि दुसरे रूप कोणते घेतले? कुरुते आणि चिनुते है ना. तर ते काढलं तर त्याच्या आधी ह्रस्व अकार नाही आहे. हे 2 भेद आहेत. कळले 2 भेद या 2 धातूंमध्ये? फक्त एवढं लक्षात ठेवा. नाही तर जिथे तेच्या आधी ह्रस्व अकार असेल तिथे
मान वर्ण जोडला जातो. मान. आणि जिथे अकार नसेल तिथे आन शब्द जोडला जातो. पहा आता आपण काय घेतलं, वर्धते घेतलं. वर्धतेमध्ये त्याच्या आधी अ आहे हो. म्हणून तिथे मान लागेल, वर्धमान असं होईल. वर्धमान. बरोबर. हा. पचते इथे अ आहे म्हणून इथे मान लागेल, पचमान होईल. पचमान. आता कुरुते, तर कुरुते तर त्याचं एक कुर्वते आहे की नाही, कुरुतेच कुरुते प्रथम पुरुषाचं एक वचन काय आहे, रू ऊ आहे ना, त्याच्यामुळे ऊच्या तिथे आन लागेल आणि त्याची संधी होऊन कुर्वाण रूप होते. चिनुते मध्ये तेच्या आधी ऊ आहे म्हणून ऊच्या ठिकाणी आन लागेल, चिन्वते रूप होईल. समजलं का इथपर्यंत? हो. म्हणजे तेच्या आधी जर अ असेल तर मान लागेल आणि अ नसेल तर आन लागेल. तर आता पहा, ते पुन्हा वाचू एकदा. लट लकारातील प्रथम पुरुषी एकवचनी रूपे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर ऱ्हस्व अकार म्हणजेच अवर्ण असेल तर वंदते, शोभते मध्ये आन पूर्वी म जोडल्या जातो म्हणजे मान होतो. म्हणून शानजंताचं रूप वंदमान किंवा शोभमान असं होतं. अव्यतिरिक्त कोणताही स्वर असेल तर कुरुते किंवा शेते तर केवळ शानसचा आन हा शब्द जोडला जातो, तिथे मान शब्द जोडला जाणार नाही. म्हणून स्पंदते, स्पंदमान, शेते, शयान. हे कुठल्या पेजवर आहे? हे 146. नाही मी उशीर जरा जॉईन झालो म्हणून. ठीक आहे, चालेल. 146. 146. तर आता पास स्पंदतेमध्ये ते पूर्वी ह्रस्वकार आहे म्हणून मान जोडला आहे. शेतेमध्ये एकार आहे म्हणून इथे आन जोडला गेला आहे. विशेषतः आत्मनेपदी धातूंची रूपे अशाच प्रकारची होतात. वंद धातूची शानजंत रूपे वंदमान, वंदमाना, वंदमान हे सांगते. इथपर्यंत कळलं का? हो. तर आता खाली ती लिस्ट दिली आहे म्हणजे आत्मनेपदी धातूंची. मग आता शब्द तयार झाला वंदमान किंवा शयान वगैरे, बरोबर. मग हा वापरायचा, तर त्याची विभक्ती कशी वापरायची? तर जो कर्ता आहे त्याचं लिंग वचन विभक्ती जी असेल त्याच्याप्रमाणे तो बदलायचा. आता हा शब्द आन, मान म्हणजे अकारांतच राहील ना तो शब्द. हो. त्याच्यामुळे हा शब्द पुल्लिंगी जर असेल तर राम देव शब्दाप्रमाणे चालेल, स्त्रीलिंगी असेल तर रमाप्रमाणे चालेल, नपुंसकलिंगी असेल तर वनम प्रमाणे चालेल. म्हणजे त्या मानाने खूप सोपं आहे. तर आता थोडस मागच्या पेजवर जा, 144. पहा उदाहरणांमध्ये दिलेलं आहे. तत्र वंदमानः भक्तः एव श्रीकरः. वंदमानः कोण? नमस्कार करणारा भक्त. भक्त आहे पुल्लिंगी एकवचन म्हणून वंदमानः पुल्लिंगी एकवचन देवः. वंदमानः श्रीकरः भक्तः. निर्मले आकाशे प्रकाशमानः चंद्रः. चंद्र प्रकाशमान म्हणून पुल्लिंगी प्रथमेचं एकवचन म्हणून प्रकाशमानः. संतोषः भाषमाणः. आता वृक्षाः बहुवचन असल्यामुळे कंपमानाः वृक्षाः, याचमानाः भिक्षुकाः. नपुंसकलिंगी म्हणून फलं लंबमानम, शोभमानानी भवनानी. पहा येत आहे का लक्षात?
थोडा अभ्यास करावा लागेल, हा. पण हो, कळतंय का? हो ठीक. जसं आता मित्रम, मग पलायमानम मित्रम, आरभमाणा शीला, म्हणजे स्त्रीलिंगी असेल तर स्त्रीलिंगी प्रमाणे चालेल, नपुंसकलिंगी असेल तर नपुंसकलिंगाप्रमाणे चालेल. बाधमाना शिरोवेदना, अधियानाः छात्राः. आता अधियाना इथे आन लागला. कार्यं कुर्वाणाः कर्मकर्यः, शयानाः वृद्धाः, भुंजानाः भगिन्याः. हे खालचे आन लागलेले आहेत 12 पासून, आणि आधी सगळे मान लागले. मान. तर आता आन आणि मान. स्त्रीलिंग होगा, स्त्रीलिंग होगा तो माला, स्त्रीलिंग में माला की जैसे चलेगा, माला की जैसे. माला, माला की जैसे. हाँ, कल पेपर हुआ क्या? मेरा गुजराती का हो गया कल, मैंने दोनों हाँ, रजिस्ट्रेशन किए थे ना, तो इसीलिए, क्योंकि गुजराती वाले है ना वो क्लास नहीं लेते हैं और हिंदी मराठी वाले क्लास लेते हैं. गुजराती में सिर्फ बुक दे के बोलते हैं आप अपने आप पढ़ो, इसीलिए मैं ये क्लास ज्वाइन तो किया मैंने. वो पेपर डाल दो ना अपने इस पे. हाँ मैं ग्रुप डाल पे. देती हूँ ग्रुप पे. हाँ? हाँ. ठीक. चला मग जायचं का पुढे? हो. हं. चला मग आता हे बाकीचं खालचं वाचून घ्या तुम्ही. नाही वाचलं तेच नाही कळलं तर विचारा मला. ठीक आहे. मग आपण आता प्रहेलिका घ्यायचं. हो. त्या मानाने सोपं आहे शत्रू प्रत्ययापेक्षा, आणि अर्थ तोच आहे. प्रहेलिका. वृक्षाग्रवासी न च पक्षी जाती, तृणंच शय्या न च राजयोगी, आपीतवर्णो न च हेमधातुः, अतश्च ताम्र सुरस कयेशः. पश्यतु. वृक्षाग्रवासी, वृक्षाग्रवासी, तृणं च शय्या, आपीतवर्ण. हाँ. अतः च, अत्र एव संधि अस्ति. वृक्षाग्रवासी, वृक्षस्य अग्रे यस्य निवासः अस्ति. वृक्षस्य अग्रे वृक्षे कः वसति? पक्षी वसति, अस्ति न. किन्तु यः वृक्षाग्रे वसति सः पक्षी नास्ति. वृक्षाग्रे वसति किन्तु सः पक्षिः नास्ति. तस्य शय्या, सः तृणे शयनं करोति. तस्य शय्या तृणमस्ति, किन्तु सः राजयोगी नास्ति. राजयोगी किं करोति? तृणे भूमौ एव शयनं करोति. किन्तु एषः तृणे शयनं करोति, किन्तु सः राजयोगी नास्ति. वृक्षे वसति, वृक्षे अस्ति किन्तु पक्षी नास्ति. तृणे शयनं करोति किन्तु राजयोगी नास्ति. आपीतवर्णः, पीतवर्णः पिवळा वर्ण. पूर्णं तस्य वर्णः पीतवर्णः अस्ति, किन्तु सः सुवर्णः न. पीतवर्णः अस्ति किन्तु सः सुवर्णः न. अतः च ताम्रः सुरसः कः एषः. अतः म्हणून ताम्रः, ताम्रः म्हणजे असं हे ताम्र, तांब्याच्या रंगात असलेले ताम्र. हे कह एष, हे कोणतं असं ताम्र आहे बरं? सुरसः, सुरस म्हणजे चविष्ट, रसदार, गोड असं. आता पहा, वृक्षाच्या शेंड्यावर राहतो, वृक्षावर राहतो, पण पक्षी नाही. गवताची शय्या आहे, पण तो राजयोगी नाही. पूर्ण पिवळा धमक आहे, पण सोनं नाही. आणि हा अतश्च म्हणजे, आता अतः म्हणजे दोन, या अत मध्ये थोडीशी गोम आहे. म्हणून अतः म्हणजे म्हणून, आणि म्हणून, आणि अत म्हणजे अज्ञान, ज्ञान नाही ते. अधर्म, धर्म नाही ते. अत म्हणजे त नाही ते. अत म्हणजे त शिवाय. अतचे दोन अर्थ. अत म्हणजे म्हणून, आणि त म्हणजे त शिवाय. मग आता ताम्र शब्द घेतलेला आहे. आता ताम्र मधला त काढला तर काय उरते? आम्र. आम्र.
अतश्च ताम्र, मग अ शिवाय ताम्र असं कोणतं आहे बरं सुरेख असं फळ? तर आम्र, त्याच्यातच दिलेलं आहे ताम्र त शिवाय सोडलं असलेलं फळ. ठीक आहे, हो कळलं? घ्यायचं पुढे. हो बरं, आणि आता आपलं बहुतेक या आठवड्यात जर दररोज आपण घेतलं ना तर आपला हा कोर्स तसा संपून जाईल. म्हणजे मग आपल्याला मग तशी परीक्षा डिक्लेअर होईल आपली. ठीक आहे. हो. सत्यम होळी तपो. नंतर होईल का परीक्षा? होळी किती तारखेला आहे? 3 तारखेला. 3 मार्च. आणि आता आपली 23 तारीख आहे ना? हो, म्हणजे हा. तसंच. हो, ते म्हणजे ते होळी पाहूनच. नंतर घ्या, म्हणजे आम्हाला थोडंसं तयार करायला 4-5 दिवस भेटून जातील, 8 दिवस. हो हो हो, तशी तेवढं चालेल. होळी ते पाहावंच लागेल. हो हा, होळीच्या नंतर घेतली तर बरं होईल. ताई, मी काय म्हणते, आता मी प्रॅक्टिस साठी पेपर नाही देऊ शकते का? कारण मला पण एक प्रैक्टिस पाहिजे ना, कि चलो एक मुझे भी कुछ कॉन्फिडेंस आएगा ना कि आया मुझे, भले ही वो फिर मैं चेक करने भेजू या ना भेजू. नाही नाही, पण हा तुमचा प्रश्न आहे ना, पण प्रत्येकाचे काही रूल असतात ना. एकाच अच्छा. वेळी आता समजा तुम्ही बोर्डाची परीक्षा जर पुण्यावरून दिली आणि तुम्ही म्हणाल की मी इथून नागपूरहून देते, तर ते नाही जमणार ना, है ना? कारण एकाच वेळी तरी पण मी विचारून पाहिजे, पण असं नाही शक्य. क्योंकि हाँ, रजिस्ट्रेशन वैसे दोनों बुक के पैसे भरे, रजिस्ट्रेशन फी भरे, नहीं, इसके भी 300 है, इसके भी 300 नाही भरे. नाही नाही, तो प्रश्न नाही. पण हाँ. कारण आहे तर पूर्ण आपली संस्कृत भारतीची एकच परीक्षा ना. जरी भाषा बदलली तरी आहे एकच. तरी मी एकच विचारीन, आहे. पण हा, तर एका प्लीज दोन. हं? मधुकर महोदयला विचारून सांगा ना की देऊ शकते की नाही, पण मग मी कोणाला सांगते, तरी. पण बहुतेक असंच की ही परीक्षा तुम्ही पुढच्या वेळेला देऊ शकाल. एकाच वेळी एक परीक्षा 2 ठिकाणी देणं नाही शक्य ना, नाही का? म्हणजे ते याच्यात बसणार नाही. विचारीन मी, ती गोष्ट खरी आहे. यांचे फॉर्म भरले, ऍक्सेप्ट झाले का दोन्ही ठिकाणी? त्यांनी तर एक परीक्षा दिलीच आहे म्हणतात ना, आता त्या पुन्हा मराठी म्हणतात, पण एका वेळी 2 परीक्षा देणं शक्य म्हणजे नाही, नियमातच हा, बसणार नाही. एका वेळेस एकच परीक्षा 2 माध्यमातून देण्यासारखं होईल ते. हा, हा, तर मग मग तेच ना, तसं नियमात ते बसणार शक्य नाही. आपण पहा आता काय चौकशी आहे तर. नाही ना. आणि मग असं झालं तर मग प्रत्येकच जण मग हे इंग्लिश मिडियम देईल, मराठी मिडियम देईल, हिंदी मिडियम देईल, हा, असं मग ते होईल. तसं होऊन जाईल. बरोबर आहे. आणि एकाला जरी म्हटलं तरी पण मग तो नियम म्हणजे नियम असते ना, मग ते अनागोंदी होऊन जाईल एकदम. ठीक आहे. म्हणजे आणि तुम्हाला एक पर्याय आहे ना, की आता समजा यावर्षी तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, तर तुम्ही पुढच्या वेळेला आणि तुम्ही मग पुढच्या वेळेला गुजरातीच्या ऐवजी मराठी देऊ शकता, हिंदी देऊ शकता. असं काही नाही. ठीक आहे. विचारेन तरी पण मी. चल, सत्यम तपो ज्ञानम अहिंसतांच विद्वत् प्रणामम च सुशीलतांच एतानि यो धारयते स विद्वान न तत्र शास्त्राध्ययनम हि कारणम. सत्यम तपः ज्ञानम अहिंसतां च विद्वत् प्रणामम च सुशीलतां च एतानि यः धारयते सः विद्वान न तत्र शास्त्राध्ययनम हि कारणम. आता पहा, एतानि म्हणजे सत्य. सत्य, तप, ज्ञान, अहिंसता. अहिंसता म्हणजे अहिंसा. सत्य, तप, ज्ञान आणि अहिंसा. विद्वत् प्रमाणम. इथे काही ठिकाणी विद्वत् प्रमाण आहे, काही ठिकाणी विद्वत् प्रणाम आहे. आता लोकांना, विद्वान लोकांना प्रणाम करणारा किंवा विद्वत् प्रमाण म्हणजे विद्वानांना जे प्रमाण आहे असं वागणारा. सुशीलता आमचे,
आणि सुशील असणार. हे गुण म्हणजे 1 सत्य, 2 तप, ज्ञान 3 अहिंसा 4 विद्वत प्रणाम 5 आणि सुशीलता. हे गुण येतानी ही यहा धारयते. हे जो धारण करतो, ज्याच्या जवळ आहे, सहा विद्वान, तोच विद्वान समजावा, तोच विद्वान होय. न तत्र तिथे शास्त्राध्ययनम ही कारणम. तिथे मग तो समजा शिकलाही जरी नसला, शास्त्राध्ययन जरी त्यांनी केलेलं नसलं, तरी ते त्याच्या विद्वत्तेचं कारण नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे समजा आता ज्याच्याजवळ तप आहे, सत्य आहे, अहिंसा आहे, विद्वत प्रणाम, सुशीलता आहे, पण असं आवश्यक नाही की तो शिकलेलाच असेल म्हणून, आहे की नाही? तर तो शिकलेला नाही म्हणून तो विद्वान नाही असं नाही, पण हे जे धारण करतो, हे ज्याच्याजवळ आहे तो विद्वान. मग तिथे त्यांनी शास्त्र अध्ययन केलं नाही हे त्याचं कारण होऊ शकत नाही. कळलं का अर्थ? जसं की आता उदाहरण घेऊ आपण की तुकाराम महाराज शिकले होते का? पण त्यांना आपण बघतो विद्वान म्हणजे त्यांचे लोक, त्यांचे अभंग MA ला वगैरे सुद्धा अभ्यासाला ठेवलेले आहेत. म्हणजे MA वगैरे म्हणजे उच्च पदवीधारकांना शिकवण्यासाठी जे श्लोक ठेवले आहेत, त्यांचा रचयिता मग काय मूर्ख असेल का? त्याला विद्वानच म्हणू की नाही आपण? पण शिकलेला नाही. पण सत्य, तप, ज्ञान, अहिंसा या सगळ्या गुणांमुळे असल्या त्यांना आपण विद्वानच म्हणू. तो काही शाळेत गेला नाही, शिकला नाही म्हणून तो विद्वान नाही असं त्याला म्हणू शकणार नाही. जनाबाई, बहिणाबाई या सगळ्याच कोणीच शिकलं नव्हतं, पण त्यांच्या या गुणांमुळे आणि ते त्यांना आपण श्रेष्ठच मानतो की. ठीक आहे, कळलं का? हो. तपह ज्ञानम. मतलब ये सारे गुण जो है वो स्कूल में नहीं सीखे फिर भी वो विद्वान ही कहलाता है. कहलाता है. विसर्ग संधि अस्ति उकारः. यः धारयते विसर्ग संधि उकारः. विसर्ग संधि अभवत् अस्माकं. विसर्गस्य पुरतः अ अस्ति, पृष्ठे अ अस्ति, तर्हि विसर्गस्य उ भवति. सः विद्वान्, सः उ विसर्ग संधि, शास्त्र अध्ययनम सवर्ण दीर्घ संधि. तात्पर्य सत्य, तपस्या, ज्ञान, अहिंसा, विद्वत प्रमाण आणि सुशीलता जो अंगी बांधतो तो विद्वान असतो. तेथे शास्त्राध्ययन हे कारण असत नाही. त्यांनी शास्त्राध्ययन केलं नाही म्हणून तो विद्वान नाही असं होऊ शकत नाही. ठीक आहे. करे श्लाघ्यस्त्याग शिरसी गुरुपाद प्रणयिता मुखे सत्यावाणी विजयी भुजयोर वीर्यमतुलम हृदि स्वच्छावृत्ती श्रुतमधिगतं च श्रवणयो विनाप्यैश्वर्येण प्रकृती महतां मंडनमिदम. करे श्लाघ. आता आपण ते वाटलं वरचं सत्य तपोवालं, याचा म्हणजे हे आता हे दिलं की बाजू शाळेत गेला नाही तो ज्ञानी आहे असं आपण म्हणतो. त्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी कसा काय हे लावायचं किंवा कसं? आता पहा, तुकाराम महाराज ज्ञानी होते ठीक आहे, पण त्याला सांगायचं काय या सुभाषितामधनं असं म्हणाले. नाही, आता मी जसं सांगते की म्हणजे पुस्तकी खूप शिकला आहे, पण त्याच्याजवळ हे जर गुण नसतील तर त्याला काही अर्थ नाही आहे. तर हे सगळे गुण आहेत आणि तो एखाद्याला पुस्तकी शिकला नाही तरी त्याला विद्वान म्हणायला काही हरकत नाही. आता ज्ञानेश्वर महाराज कधी गेले का शाळेमध्ये? नाही ना. पण त्यांनी केवढे म्हणजे मोठ्या ज्ञानेश्वरीची वयाच्या किती 21व्या वर्षी लिहिली आणि त्याचे अर्थ आपण अजून लावू शकत नाही, इतके कठीण भाषा आहे ती. बरोबर. आणि उदाहरण सांगते पुन्हा आणखी. भाजीवाला शिकलाय का तो?
पण 10, 12, 15 भाज्या घेतल्या तरी एका क्षणात तो आपल्याला त्याची बेरीज करून सांगतो. आणि आपण मग याचे किती, त्याचे किती, त्याचे, आहे की नाही खरी गोष्ट? हा, खरी गोष्ट आहे. आपण बेरीजच करत राहतो. हा, आणि ते एका क्षणात ते लहानसं पोरग हा हा ते हा सुद्धा सांगतो. तो विद्वान. म्हणजे बरोबर. या दृष्टीने असं, म्हणजे हे जसं आहे की तो शिकला नाही पण तो पटकन ते गणित करतो. आणि आपण आलं एवढं लक्षात. शिकून एकूण आपल्याला त्याच्यातही चुकते आपलं, त्यांची नाही बरोबर. चुकत. आलं ना अशा तरी. ठीक आहे. हो हो, ठीक आहे. करे श्लाघ्यस्त्याग शिरसी गुरुपाद प्रणीता मुखे सत्यावाणी विजय भुजयोर वीर्यमतुलम हृदि स्वच्छावृत्ती श्रुतमधिगतं च श्रवणयो विनाप्यैश्वर्येण प्रकृतिमहतां मंडनमिदं. करे श्लाघ्यः त्यागः शिरसि गुरुपाद प्रणयिता. मुखे सत्यावाणी विजयी भुजयोर वीर्यमतुलम हृदि स्वच्छा वृत्तिः श्रुतमधिगतं च श्रवणयोः विनाप्यैश्वर्येण प्रकृतिमहतां मंडनमिदम. हे अलंकार आहेत. मंडनम इदम हे अलंकार आहेत. कसे? प्रकृती महताम, स्वभावतात जे श्रेष्ठ आहेत, महान आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांचे हे मंडन आहे. कसं? विना अपि ऐश्वर्येण, श्रीमंती शिवाय, ऐश्वर्याशिवाय मोठ्या माणसांच्या ठिकाणी असलेलं प्रकृती म्हणजे स्वभावतात निसर्ग दत्तच ही त्यांची काय आहे? निसर्ग दत्त हे अलंकार आहेत, भूषण आहेत. कोणते? तर करे श्लाघ्य त्याग, त्यांच्या हाताचा श्लाघ्य गुण कोणता आहे? श्लाघ्य म्हणजे स्तुती करण्यासारखं असं. तर त्याग, हाताने त्यांचा त्याग. शिरसी गुरुपाद प्रणयिता, त्यांचं मस्तक हे नेहमी गुरुचरणांवर नतमस्तकच झालेलं असते. मुखे सत्यावाणी, त्यांच्या मुखात नेहमी सत्यवाणी असते. विजयी भुजयो, आणि दोन्ही बाहूंमध्ये अतुल वीर्य, अतुलनीय असं पराक्रम, शक्ती, सामर्थ्य साठवलेलं असते. हृदय स्वच्छावृत्ती, हृदय अत्यंत निर्मळ स्वच्छ असं असते. आणि श्रुती अधिगतम, आणि त्यांच्या कानांनी जे ऐकलेलं वगैरे जे ज्ञान असते त्यांच्या कानांनी, ते हे सगळं, हे इदम मंडनम इदम, हे सगळं जे आहे त्या प्रकृती महताम, हे महताम मोठ्या लोकांच्या ठिकाणी. कसं? प्रकृती स्वभावतात निसर्गदत्तच हे अलंकार त्यांच्यामध्ये आलेले असतात. कसे? अलंकार म्हटले की दागिने घेतो तर आपल्याला पैसे द्यावे लागतात ना, विना पैशाशिवाय दागिने मिळतात का? पण हे ऐश्वर्याशिवाय निसर्गाने दिलेले त्यांना हे दागिने आहेत. हा, कळलं का? अधिगतम म्हणजे काय? अधिगतम म्हणजे मिळवलेलं आहे. म्हणजे कानांनी ऐकून त्यांनी आपलं ज्ञान मिळवलंय असे. म्हणजे नुसतं सांगोवांगी नाही, स्वतः मिळवलेले असे. ठीक आहे, जायचं का पुढे? हातात स्तुत्य त्याग, गुरुचरणी नत झालेले मस्तक, मुखी सत्यवाणी, बाहूंच्या ठिकाणी विजयी अतुलनीय शक्ती, हृदयात स्वच्छ वृत्ती, आणि कानांनी ऐकलेलं व प्राप्त झालेलं ज्ञान. हे ऐश्वर्याशिवाय माणसांच्या ठिकाणी प्रकृतीने दिलेले अलंकार आहे. म्हणून तो
शोभून दिसतो असं म्हणणं येतं. हे अलंकार त्यांचे नैसर्गिकच असतात, उपजतच असतात. त्यांना त्याच्यासाठी विशेष प्रयत्न नाही करावा लागत. चला जायचं पुढे. ऐकू येते ना? हो हो, पुढे जायचं. मंडनम म्हणजे काय? मंडनम आभूषण, अलंकार, दागिना. हो, चला. हो बरं, आता त्या दिवशी थोडस एक 5 मिनिट बोलून घेऊ त्याच्यावर. यांचा उपयोग काय असं विचारलं होतं ना, की सत्यम तपो वगैरे हे श्लोक वगैरे वगैरे आपल्याला कशासाठी दिले तसं विचारलं होतं ना. कोणी विचारलं होतं मागच्या वर्गामध्ये? विचारलं होतं ना मागच्या वर्गात, की हे श्लोकांचा काय उपयोग आहे, कशासाठी दिलेले आहेत? मनोहर आठवतंय? दादांनी विचारलं होतं. हा, आहेत का मागच्या वेळेस बरोबर? मी नव्हतं, आज विचारलं मी. हा, मागच्या वेळेस मी नव्हतं वाटतं बहुतेक, मला आठवत नाही. नाही. हो, हो. आज विचारलं मी ना. मनोहर दादा नाही आहे ना? आहे ना, मी आहे ना. अच्छा, तुम्ही आहे का? माझ्या याच्यावर स्क्रीन दिसत नाही म्हणून म्हटलं. हा, तर नाही, त्याच्यावर मागच्या हो. वेळेस मला वाटतं क्लासला नव्हतं मी, आज आहे. तर आज विचारलं होतं, मागच्या वेळेस नाही आठवत, कोणी दुसरं असतं तर माहित नाही. अच्छा. नाही तर त्याच्यात विचारलं होतं ना, की आता सत्यम तप म्हणजे जसे असे आधीचे जे श्लोक आले 2-4 प्रत्येकाचे श्लोक देतात की नाही ते, तर तुम्ही त्याच्यावर विचारलं होतं ना, की मग या श्लोकांचा म्हणजे देण्याच्या मागे प्रयोजन काय आहे, असंच विचारलं होतं ना? हा हा, ठीक आहे. है ना? मग त्याच्यावर हा. मी सांगितलं होतं की संस्कृत भारतीचं ते वेगळा विषय घेतला होता मी थोडा, की मग बोलणं वगैरे त्याच्यासाठी. मग आठवते का? हो हो. हा, पण हे मी नव्हतं विचारलं, पण कोणी दुसऱ्याने विचारलं असेल. ठीक आहे, चालेल. अच्छा, मग पाठवा, कोणी सांगा. कोणी विचारलं होतं की हे श्लोक जे आहेत ना, आता जसे की आता आपले हे 2 श्लोक आले आहेत, याच्या आधी आलेले प्रत्येकाच्या श्लोक येतातच ना, पृथ्वीवंदन वगैरे वगैरे. मग हे इथे देऊन त्याचा आपल्याला काय उपयोग म्हणा, किंवा कशासाठी दिलेत असा प्रश्न होता. तर ते बोलता बोलता राहून गेलं होतं. तर आपली संस्कृत भारती ही संस्थाच अशी आहे की जी आपल्याला संस्कृत शिकवते. संस्कृत शिकवते म्हणजे काय? संस्कृत बोलायला, म्हणजे संस्कृत शिकवणे म्हणजे ज्ञान मिळवणं हे जरी असलं तरी संस्कृत बोलणं हे तिचं मुख्य ध्येय आहे. सगळ्यांनी संस्कृत बोलावं ही अपेक्षा आहे. आता संस्कृतमध्ये संस्कृती पण आहे. मग संस्कृत बोलायचं म्हटल्यावर आपल्याला त्या शब्दांचं ज्ञान असायला पाहिजे, श्लोक असायला पाहिजे, सगळंच आलं. मग संस्कृत शिकायचं म्हटलं तर मग ते श्लोक पण आपल्याला यायला पाहिजे की नाही, म्हणजे आपल्या संस्कृतमध्ये काय काय आहे. मग समजा आता श्लोक वाक्य तर आपण वाचल्याबरोबर समजू शकतो, पण श्लोक नाही समजल्या जात ना, म्हणून श्लोक दिले. मग त्याचा अन्वय कसा करायचा, कसे त्याचे अर्थ लावायचे, असं हळूहळू असं ते श्लोक दिले. आणि मग ते श्लोक पण छान वाटतात ना ऐकल्यावर. आपल्याला पुष्कळ म्हणजे त्याच्यापासून माहिती मिळते, छान वाटतं. म्हणजे नीतीपर असतात, कधी भक्तीपर असतात, है की नाही? आणि म्हणून मग छोटे छोटे श्लोक दिलेत. मग त्याचा अर्थ घ्या आणि मग त्याच्यावरून तुम्ही आपल्या मनाने जमत असेल तर आपल्या मनाने त्याचे अर्थ करा. अशा दृष्टीने त्यांनी ते श्लोक वगैरे सगळीकडे दिलेले. प्रत्येक ठिकाणी गद्यच नाही दिलं, पद्य पण दिलंय. कारण गद्यापेक्षा पद्य हे कठीण असते म्हणून आता हे कठीण शब्द सुभाषित दिलेले आहेत. पण आता असे वाचून आपल्याला ते कळतात मग, की अरे याचा अर्थ असा आहे. मग आपल्याला त्याच्यातलं तत्वज्ञान कळते, त्याच्यातले सार गर्भ काय आहे. आता प्रहेलिका आपण पाहिलं, पण छान वाटलं की नाही, की अरे वृषाग्रवासी नच पक्षी राजा, छान वाटते. अशा प्रकारचं वेगवेगळं साहित्य आपल्याला पाहायला मिळते. म्हणून त्यांनी वैविध्य दाखवण्यासाठी म्हणून हे श्लोक दाखवले. ठीक आहे. हा हा, बरोबर. हा हा, ठीक आहे. चला, काव्य कथा. ताई मी पाठवलेला आहे क्वेश्चन पेपर ग्रुप मध्ये. बर, तर मग सगळ्यांनी हा पेपर सोडवून पाहायचा. ठीक आहे. आणि काय नाही आलं ते आपण पाहू मग.
भीम युधिष्ठिरयोः संवाद. भीम युधिष्ठिरांचा संवाद. मागे काय झालं आपलं की तो ब्रह्मचारी युधिष्ठिराने दुर्योधनाच्या राज्यात पाठवला, तिथे त्याचं राज्यकारभार कसं आहे म्हणून, हेर म्हणून, आणि त्यांनी येऊन तिथला वृत्तांत सांगितला की दुर्योधन खूप छान राज्यकारभार करतो आहे, त्यांनी तिथल्या प्रजेची मन जिंकलेली आहेत. आणि हे सांगून तो हे निघून गेला. आणि ही गोष्ट युधिष्ठिराने द्रौपदीला सगळ्या पांडवांसमोर सांगितली. त्याच्यावर द्रौपदीने आपलं मत सांगितलं होतं मागच्या याच्यात. आता ते ऐकून भीमाचा आणि युधिष्ठिरांचा संवाद, अर्जुनस्य इंद्रनील कील, आणि अर्जुनाचं इंद्रकील पर्वतावर जाणं, प्रवास, हे याच्यात सांगितलंय. द्रौपद्याः वचनानंतरम, द्रौपदीच्या वचनानंतर भीमसेन वक्तुम आरब्धम कृतवान, बोलायला आरंभ केला भीमसेनाने. सह तस्याः वचनम, तो तिचं वचन, म्हणजे द्रौपदीचं वचन म्हणजे बोलणं, श्रेष्ठम इति चिंतितवान, त्याला तिचं वचन बोलणं श्रेष्ठ आहे असं त्याला वाटलं. भीमः कथयति, भीम म्हणतो अग्रज, अग्रज म्हणजे युधिष्ठिर, आधी जन्माला आलेल्याला अग्रज म्हणतात. द्रौपद्याः वचनम रमणीयम, द्रौपदीचं बोलणं खरोखर रमणीय आहे, मधुर आहे, चांगलं आहे. बृहस्पती एव वक्तुम न शक्तः, बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु, तो सुद्धा एवं अशा तऱ्हेने वक्तुम न शकता, अशा तऱ्हेने बोलायला समर्थ नाही. तस्याः वचनम अर्थगर्भितम, तिचं बोलणं हे अर्थाने युक्त असं आहे. अतः तस्याः वचनम स्वीकरू, म्हणून तिचं बोलणं तू स्वीकार कर. तव बुद्धी विद्यासु परिणता, तुझी बुद्धी सर्व विद्यांमध्ये परिणत आहे, म्हणजे पारंगत आहे. कथम कौर, म्हणजे तू तर इतका हुशार, इतका बुद्धिवान आहे, तरी पण कथम कौरवाणाम विषय सा नष्टा, कौरवांच्या विषयी ती बुद्धी तुझी कशी काय नष्ट, भ्रमिष्ट झाली. देवा अपि पूर्वम अस्माकम, देव सुद्धा पूर्वी आमचं पौरुषम म्हणजे पराक्रमाचं अभिनंदती स्म, कौतुक करायचे, अभिनंदन करायचे. इदानीं ते अपहासम कुर्वन्ति, आता तर ते आमचा उपहास करतात. पौरुषम प्रधानम, तेव्हा म्हणजे आम्ही तेच आहोत, पण आम्ही जेव्हा पौरुष दाखवत होतो तेव्हा लोक सुद्धा आमचा अभिनंदन करायचे, आणि आता ते आमचा उपहास करतात. म्हणून पौरुषम प्रधानम, पराक्रम हाच श्रेष्ठ आहे. न दैन्यम, दीनमानपणा जगणं नाही. त्वं 12 वर्षाणाम अवधी निरीक्षणं करोषि, तू 12 त्वं 12 वर्षाणाम अवधी निरीक्षण करोषि, तू 12 वर्ष वनवासाची प्रतीक्षा करतो आहे, आणि खरं तर तुला बुद्धी आहे, तू बुद्धिमान आहे. तद व्यर्थम, ते सगळं व्यर्थ आहे. संपदा अनुभूय, संपत्तीचा अनुभव घेतल्यावर, कोवा प्रत्यर्पती, संपत्तीचा एकदा अनुभव घेतल्यावर ती कोणाला सहजासहजी वापस करतो का. अथवा यदि स्वीकुर्मः, आणि जर तसं केलं असेल, अथवा यदि स्वीकुर्मः, आणि ते जर घेतलंय पण स्वीकारलं, तर ते तत् अपमानम अस्माकम, तरी ते आम्हाला अपमानास्पदच आहे. म्हणजे आता यांनी घेतलेली राजलक्ष्मी अशी दान म्हणून देऊन दिली तर अपमानाप्रमाणे आहे. अतः शांती मार्गम परित्यज्य, म्हणून शांती मार्गाचा त्याग करून वीर मार्गाचा आश्रय घे.
युद्धम कुर्वः, युद्ध करू, आणि शत्रूणाम नाशः भवतु, आणि शत्रूंचा नाश हो, नाश करू. भीमस्य वचनम श्रुत्वा, भीमाचं वचन ऐकून युधिष्ठिर उपदेशम आरब्धवान, त्यांनी उपदेश ऐकला. आता पहा, द्रौपदीचा उपदेश बोलणं ऐकलं, ते पण छान वाटलं, बरोबर होतं. भीमाचं पण बोलणं बरोबर वाटलं. आता युधिष्ठिर म्हणतात, ते पण पहा. तो म्हणतो, तव वचनम अर्थपूर्णम, तुझं बोलणं अर्थपूर्णच आहे, खूप म्हणजे निरर्थक नाहीच. तथापि अहम किंचित चिंतयामी, पण मी थोडं वेगळा विचार करतो. सर्वम कार्यम त्वरया न कर्तव्यम, सगळेच कार्य अगदी घाईघाईनी करायची नसतात. विमर्शः आवश्यकः, विचार करून ते करणं आवश्यक असते. इंद्रियाणाम निग्रह अवश्य कर्तव्य, इंद्रियांवर ताबा ठेवणं नक्कीच चांगलं हे करावं. शांती प्रधानम साधनम, खरं पाहिलं तर तू जे म्हटलंय ना की पौरुषम हे प्रधान आहे म्हणून, पण शांती हेच मुख्य साधन आहे. दुष्टाहा तत्काले सुखम अनुभवंती, कारण काय हे की दुष्ट लोक आहे ते त्या क्षणी सुखाचा अनुभव घेतात, पण शेवटी नाश पावतात. तस्मिन्नेव समये, त्याच वेळी आश्रमात व्यासमुनी आगतवान, व्यासमुनी आले. युधिष्ठिरः अतीव संतुष्टः, युधिष्ठिर खूप संतुष्ट झाले, त्यांना खूप आनंद झाला. पूजा सत्कारम कृतवान, त्यांनी पूजा सत्कार केला, आदर सत्कार केला. अनंतरम, त्याच्यानंतर धर्मराजः वक्तुम आरब्धवान, धर्मराजाने बोलण्यास सुरुवात केली. मुनिश्रेष्ठ, हे मुनिश्रेष्ठा, तव आगमनेन, तुझ्या येण्याने अस्माकं जन्म सफलम, आमचं जीवन सफल झालं आहे. त्वम निस्पृहा, तुम्ही तर निस्पृह आहे, कारण मुनी हे त्यांना कशाची काही इच्छा तर नसतेच. अस्माकं समीपे किंवा पृच्छसी, मग तुम्ही आमच्या इथे आले तर तुम्हाला काय पाहिजे असं कसं काय आम्ही विचारणार आहे. अस्माकं समीपे किंवा है ना, तुम्हाला तर कुठलीच इच्छा नाही. अतः तव आगमन प्रयोजनम न पृष्ठवान अहम, म्हणून तुमच्या आगमनाचं, तुमच्या येण्याचं काय प्रयोजन आहे असं मी काही विचारत नाही. तथापि तव वचनम श्रोतुम इच्छामी, तरी पण तुमचं बोलणं मात्र आम्हाला ऐकायचं आहे. युधिष्ठिरस्य वचनम श्रुत्वा, युधिष्ठिराचं वचन ऐकून व्यास महर्षी उक्तवान, व्यास महर्षी म्हणाले, राजश्रेष्ठ, त्वम सर्वेषु समाना प्रीतिम निक्षिप्तवान, हे राजश्रेष्ठ, हे राजा, त्वम सर्वेषु, तू सर्वांवरच समान प्रीती करतोस, म्हणजे तू पांडवांवर जशी प्रीती करतो तशीच कौरवांवर पण करतो. जशी म्हणजे कुंतीच्या मुलांवर करतो तशी माद्रीच्या मुलांवर करतो, म्हणजे नकुल सहदेवांवर करतो. शत्रूंवर पण तू तशीच प्रीती करतो, म्हणजे सगळ्यांवर तुझी प्रीती समान आहे. तव स्वभाव अभिनंदनीय, आणि म्हणून तुझा स्वभाव कसा अभिनंदनीय आहे, कुणीही त्याची तारीफच करेल. मुनीष्वपी तव अयम स्वभाव स्तुतियोग्य, मुनींमध्ये सुद्धा तुझा हा स्वभाव स्तुती करण्यायोग्य आहे. तव गुणैहि अहम संतुष्ट, तुझ्या या स्वभावामुळेच मी संतुष्ट झालो आहे. वयम मोक्षम प्राप्तुम प्रयत्नं कुर्मः, वयम आपण मोक्षम प्राप्तुम प्रयत्नं कुर्मः, आम्ही मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. कस्मिन्नपि विशेष प्रीतीही अस्माकं नास्ति, म्हणजे आता मी तुझ्यावर संतुष्ट झालंय, पण आम्ही कशी असतो की आमचं सगळं मुख्य ध्येय काय असते की मोक्ष प्राप्ती करणं. कस्मिन्नपि विशेष प्रीती अस्माकं नास्ति, कोणावरही एकावर विशेष प्रीती आमची कधीही नसते. तथापि, तरी सुद्धा साधू जनेषु, तरी पण चांगल्या लोकांमध्ये विशेष प्रीती भवती एव, तरी पण जे साधू लोक असतात, जे सज्जन असतात
त्यांच्यावर विशेष प्रीती तर होतेच. म्हणजे भलेही आम्ही सर्व भूत समभाव पाहतो, कोणावरही प्रीती नाही वगैरे वगैरे, पण तो सज्जन आहे त्याच्याकडे पाहिल्यावर तर विशेष प्रीती होतेच. अतः उपदेश वचनानी कथयामी, आणि म्हणून तुझा हा स्वभाव मला आवडतो, म्हणून मी तुला काही उपदेशपूर्वक असं बोलतो, सांगतो आहे. दुर्योधन शस्त्रास्त्र संग्रहम कृतवान. दुर्योधनाने सगळ्या शस्त्र अस्त्रांचा संग्रह केलेला आहे. भवत्सु अपि शूरः अर्जुनः शस्त्र संग्रहम करुतु, आणि तुमच्यामध्ये अर्जुन शूर आहे, त्यांनी पण आता शस्त्रांचा संग्रह करावा. सह पशुपती उद्दिश्य, त्याने पशुपती म्हणजे शंकरांना उद्देशून तप करून पाशुपतास्त्र संपादयतु, पाशुपतास्त्र प्राप्त करावं. हम एकम मंत्रम उपदिशामी, मी एक मंत्र देतो, तेन मंत्रेण तप आचरितुम शक्यते, त्या मंत्राने त्यांनी तप करणं शक्य आहे, तप करावं. प्रथमम तपसा इंद्र आराधनीय, पहिले त्यांनी आपल्या तपाने इंद्राला प्रसन्न करून घ्यावी, इंद्राची आराधना करावी. इंद्रस्य अनुग्रहेण पराक्रमः भवति, आणि इंद्राची आराधना केल्याने त्याच्यामुळे त्याला एक प्रकार त्याचा एक पराक्रम होईल अनुग्रहाने. आणि अहम एकम यक्षम प्रेषामी, त्याच्यासाठी मी तुला एक यक्ष पाठवतो. सह अर्जुनम तपोवनम नयती, आणि मग तो अर्जुनाला एका त्या तपोवनातली तिथे इंद्राचं तू आराधना कर आणि त्याचा अनुग्रह प्राप्त कर. एवं मुक्त्वा व्यास अदृश्य जातः, असं म्हणून व्यास अदृश्य झाले. यक्ष आगता, यक्ष आला. अर्जुन गमनार्थम सिद्ध, अर्जुन जाण्यासाठी सिद्ध झाला. तदा द्रौपदी कथयती, तेव्हा द्रौपदी म्हणते, फलपर्यंतम तपस्यम आचर, आपलं काम पूर्ण होतपर्यंत तप कर. शत्रूणाम जयाथम, शत्रूंना जिंकण्यासाठी सामर्थ्यम संपादनीयम, सामर्थ्य बल संपादन करावं. व्यासम वचनम अनुसर, व्यासांचं बोलणं अंगीकार. अस्माकं मनोरथ सफलो भवतु, आपलं मनोरथ सफल हो. अर्जुन दुर्योधनादीन शत्रूंन स्मृतवान, अर्जुनाने दुर्योधन इत्यादी शत्रूंचं स्मरण केलं. सह कवचन धृतवान, त्याने कवच धारण केलं. यक्षेण सह गतवान, आणि तो यक्षाबरोबर गेला. आणि गेला तेव्हा आकाशे पुष्पवृष्टी अभवत, आकाशात पुष्पवृष्टी झाली. हे पूर्वम पांडवानां पौरुषम अभिनंदती स्म, देवः अपि पूर्वपाण्डवानां पौरुषम् अभिनन्दति। दुष्टा कदा सुखम अनुभवन्ति, दुष्टाः तत्काले सुखम् अनुभवन्ति, अन्ते विनश्यन्ति। कस्य आगमनेन केषां जन्मस्य फलम्, व्यास मुनेः आगमनेन पाण्डवानां जन्मसु फलम्। कुत्र केषां विशेष प्रीतिः भवति, साधुजनेषु मुनीनां विशेष प्रीतिः भवति। इंद्रः केन आराधनीयः, भगिनी अधुना कति समयः इंद्रः आराधनीयः, तत्र पराक्रम भवति। सम्यक्। तर्हि अधुना विरमामः। श्वः सप्तवादने भगिनी, आणि बृहस्पतीचा अर्थ काय होतो? बृहस्पती
किम बृहस्पति गुरु देवानाम देव गुरु गुरु. देव गुरु बृहस्पति. देवगुरु. हम्म. और विमर्श का अर्थ विमर्श, विचार विमर्श. विचार विमर्श. अस्तु. शांती मंत्र. अहं वदामि. ॐ पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्तिः. तर्हि श्वः मिलामः. शुभरात्रि. धन्यवादाः. शुभरात्री. हा. श्वः मिलामः सप्तवादने. शुभ